आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। सगळ्यात महत्त्वाचं या रस्त्याला अनेक अडचणी होत्या। मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिलं 22/7/2024ला गडकरी साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, कारण ते काम गेले 8-9 वर्षापासून चालू आहे पण ते काम पूर्णत्वास जात नाही, फक्त खड्डे खांदून ठेवलेले। त्यानंतर गडकरी साहेबांनी तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला। नंतर नवीन एक टेंडर ओपन झालं, पण नवीन टेंडर ओपन झाल्यानंतर ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 2च कॉन्ट्रॅक्टरनी निविदा भरल्या आणि त्यामध्ये एकाचं कॉन्ट्रॅक्ट डिस्क्वालिफाईड झालं। त्यामुळं फक्त एकच जर निविदा राहिल्यानंतर ते नियमात न बसल्यामुळं ते सुद्धा नंतरची निविदा कॅन्सल करण्यात आली। परत तिसऱ्या वेळेस त्याची एक फ्रेश निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि ते काम एक चालू आहे। खऱ्या अर्थाने आज कामाची पाहणी करत असताना बऱ्यापैकी एक समाधान आज थोड्या प्रमाणात वाटतं, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काम अपुरं आहे। पण आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे काम डिसेंबर 26पर्यंत काम पूर्ण झालं जाईल, कारण कुंभ मेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल। आज तुम्ही पाहिलं असं राहुरी पट्ट्यामधील एका बाजूचा लेअर टाकण्यात आलेला आहे, तिकडं देऱ्याच्या तिथं ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे। स्वामी नावाचे एक नवीन अधिकारी आपल्याकडं हजर झालेले गेले 2 महिन्यापासून, ते सुद्धा त्या कामाचा डेली टू डेली रिपोर्ट घेत असतात। मी सुद्धा ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक बार चार्ट घेतला की त्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती काम केलं जाईल। आमचे आदरणीय माजी राज्यमंत्री प्राजक्तदादांनी सुद्धा या रस्त्याच्या बाबत 4-5 वेळा आंदोलनं केले, उपोषण केलं। त्यामुळं आज या कामाला एक थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी इशारा दिला होता निश्चितपणे, विशेषतः मागच्या 1-2 महिन्यापूर्वी तर खूप बळी या ठिकाणी गेले होते। त्यानंतर रस्ता रोको वगैरे झाला, हेवी ट्रॅफिक बाहेरनं वळवली गेली। नंतरही सातत्यानं पाठपुरावा चालू होता। खासदार साहेबांचे देखील त्यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्यामार्फत देखील प्रयत्न चालू होते। बैठका त्यांनी घेतल्या, संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे। आम्ही देखील इथं सातत्यानं रस्त्याच्या ठेकेदाराशी बोलणं करून कसं लवकरात लवकर हे काम चालू होईल। मागे एक 15 दिवसापूर्वी नगरला देखील मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो, त्यावेळेस एक 10-12 दिवसात हे राहुरी ते राहुरी फॅक्टरी पूर्ण करून देतो बोलले, तर जवळपास त्या पद्धतीने काम चालू आहे। तर असंच आजच्या या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की पुढं देखील राहुरीच्या पुढं देखील दुसरी टीम लावायचं कबूल केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा कमीत कमी मोटरेबल तरी रस्ता होईल अशी आम्हाला खात्री आहे। एकेरी वाहतूक असल्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होती, त्याच्यावर काही आता आम्ही ते अवजड वाहतूक बंद करा म्हणून विषय केला होता, बंद झाली होती, पण एवढ्या 2-4 दिवसात परत चालू झालेली दिसते। तर SP साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो की हे अवजड वाहतूक बंद केल्यामुळं काही म्हणजे जीवांचे प्राण वाचले होते। तर परत जर आता इथं आपण बघू शकता इतकी एकेरी वाहतूक आहे, त्याच्यात अवजड वाहतूक आहे, परत काही जर कुणाचा बळी गेला तर याला प्रशासन जबाबदार राहील। आम्ही SP साहेबांशी बोलून आम्ही दोघं त्या ठिकाणी निश्चितपणे हे परत बंद करायचा प्रयत्न करू। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, उपलब्ध सुविधा वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन,
पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतिगृह, साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.